नमस्कार, मी डॉक्टर क्षमा कुलकर्णी, पिडियाट्रिक सर्जन, पुणे. आज आपण लहान मुलांमधील एक व्हेरी कॉमन प्रॉब्लेम म्हणजे इंटरससेप्शन याबद्दल थोडं बोलणार आहोत. इंटरससेप्शन म्हणजे नक्की काय? तर इंटरससेप्शनमध्ये आतडं, इंटेस्टाईन पुढच्या आतडीमध्ये घुसलेली असते. इट कॅन बी स्मॉल बॉवेल, लार्ज बॉवेलमध्ये घुसू शकतो, ज्याला आपण मे बी आयलिओसिकल इंटरससेप्शन्स असतात, किंवा स्मॉल बॉवेल बॉवेलमध्ये घुसू शकतो, ज्याला आपण स्मॉल इंटेस्टायनल इंटरससेप्शन्स म्हणतो. तर स्मॉल इंटेस्टायनल इंटरससेप्शन कॉमनली ट्रान्झिएंट इंटरससेप्शन्स असतात, जे सोनोग्राफी करताना आतड्याच्या मुवमेंटमुळे दिसू शकतात आणि ट्रान्झिएंट असतात, म्हणजे थोड्या वेळात ते निघूही शकतात. पण कधीकधी स्मॉल इंटेस्टायनल इंटरससेप्शन्स काही आतमध्ये गाठ असेल, काही हिमॅन्जिओमा असेल, इंटेस्टायनल काही पॅथॉलॉजी असेल तर राहूही शकतात. तशा केसेसमध्ये पिडियाट्रिक सर्जनला भेटणं गरजेचं असतं, जर ते सोनोग्राफीवर पर्सिस्टंट राहत असेल तर. दुसरं असतं स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईनमध्ये घुसणे. हा प्रॉब्लेम नॉर्मली 9 महिने ते 1 वर्ष, जेव्हा आपण विनिंग डाएट चालू करतो तेव्हा होण्याची शक्यता जास्त असते, ज्याला इडिओपॅथिक इंटरससेप्शन, किंवा त्याच्यामध्येच मेझेंट्रिक लिम्फ नोड्स जे असतात, इंटेस्टाईनचे लिम्फ नोड्स वाढतात आणि त्यामुळे ते इंटेस्टाईनला आत पुल करतात. आणि काही बाळांमध्ये काही आतमध्ये पॅथॉलॉजी असेल तर थोड्या ओल्डर एजमध्ये इंटरससेप्शन येऊ शकतो. तर इंटरससेप्शनची कॉमनली सध्या आम्ही करतो ट्रीटमेंट ही अशी आहे की जर स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेली असेल, दॅट इज स्मॉल आयलिओसिकल इंटरससेप्शन, आयलिओ आयसेंडिंग कोलॉन इंटरससेप्शन्स, त्या केसेसमध्ये आम्ही नॉन सर्जिकल मॅनेजमेंट करतो, ज्याच्यामध्ये आम्ही हायड्रोस्टॅटिक रिडक्शन करतो, म्हणजे सलाईन वापरून सोनोग्राफी गायडन्स अंडर त्या इंटरससेप्शनला रेड्यूस करतो नॉन सर्जिकली, किंवा कधी आम्ही डाईज वापरून फ्लोरोस्कोपीच्या अंडरही रेड्यूस करतो. आणि कधीकधी जर ते रेड्यूस नाही झालं किंवा कॉम्प्लिकेशन्स असतील, बेबीमध्ये लेट आलं असेल, तर अशा केसेसमध्ये आम्हाला सर्जरी करणं आवश्यक असतं, जी आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतो. युजली ओल्डर एजमध्ये जेव्हा काही लीड पॉईंट असतो, म्हणजे इंटरससेप्शन व्हायचं काही कारण वेगळं असतं, त्यावेळी सर्जरी आवश्यक असते. तर अशा कंडिशन्समध्ये जर इंटेस्टायनल इंटरससेप्शन जर डायग्नोज झालं तर वेळ घालवून उपयोग नसतो, कारण तुम्ही वेळ घालवला तर आपल्याला नॉन सर्जिकल मॅनेजमेंट करता येत नाही. लेट येणाऱ्या पेशंट्सना आम्हाला सर्जरीशिवाय दुसरा ऑप्शन नसतो. तर एनी टाईम यू फाइंड अ केस ऑफ इंटरससेप्शन, प्लीज सी युअर पिडियाट्रिक सर्जन. थँक्यू.